चांगल्या पद्धतीचे दूध गिरायकापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे भेसळमुक्त काही आम्ही हे काही केलंच नाही. आम्ही पूर्ण काळामध्ये जेव्हा तुम्ही केलं होतं त्यावेळेस दुधाला काय रेट होता तुमचा? रेट लय कमी होता, 30 रुपये, 25 रुपये, 20 रुपये. तो काय या ठिकाणी चारीकडून यांचं हा गोठा आहे ना मोकळा आहे, आवडती आहे आणि वरती सिमेंटी पत्रे वापरले. गिरायकाने येऊन पाहिले, समक्षाधारी चालू आहे, सगळं यांच्यावर काम केलं पहिलं. आता ट्रॅक्टर घेतले पोरांनी, पण आम्हाला एक हवाचे भाव, त्याच्यामुळे आम्ही ज्यादा मागतो गिरायकाला. पण समक्ष पाहून बच्चानीच म्हैस पाणी तो नाही दूध दिलं अडचण नाही, पण बच्चा खिरी आम्ही कधी इंजेक्शन नाही. क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय आम्ही एक करतो का बच्चांना फार दाबतो. कशासाठी? आमचं दूध पुढे जे जात आहे हे आमच्या पोरासारखं गिरायकाला खायला जात आहे, त्याच्यामुळे आम्ही बच्चा मरून देत नाही. बच्चा जर मेलं तर म्हशीला सुई मारावं, आजारी मस्टडी होणे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही खर्च वाहून द्या म्हणलं. तर नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील बायजाबाई जेऊर या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता 70 ते 80 म्हशींचा गोठा आहे. तर या ठिकाणी तोडमल वाडी आहे. तर आपण या गोठ्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार, यांचं दुधाचं संकलन असेल किंवा इतर व्यवस्था असेल ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यांनी 3 ते 4 म्हशीपासून ही सुरुवात केली होती. आज या 70 ते 80 म्हशीपर्यंत यांचा हा कारभार चालू आहे. तर आपण याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर आपल्या बरोबर असणार आहेत या म्हशीच्या गोठ्याचे मालक. तर आपण त्यांचं आपल्या या चॅनलवर स्वागत करूयात. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. तर चला बघूयात आपण या गोठ्याबद्दल पूर्ण. स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये. तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय द्या करून. आदिनाथ लक्ष्मण तोडमल, अच्छा, जेऊर बायजाबाई तोडमलवाडी. तर आपली या गोठ्याची सुरुवात आहे ती कशा प्रकारे केली होती आपण? पहिला आमचा शेतीचा व्यवसाय होता पारंपरिक, वडिलांच्या म्हशी होत्या 3. तिथून आम्ही हळूहळू सुरू केले. आता 70 ते 80 चित्राब आहेत. आणि आता आपण इथं बघू शकता की कशा प्रकारे म्हशी आहेत. आता या कोणत्या प्रजातीच्या म्हशी आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या म्हशी आहेत आपल्या या गोठ्यात? मसान, हा हा जाफर, हा हा गुजरातवरून म्हशी येतात. हा हा डेली 400-450 लिटर दूध निघतं. अच्छा. आणि आता हे दूध काढण्यासाठी आपल्या घरातलं किती जण, म्हणजे गोठ्याला बघायसाठी किती जण हे असतात तिथं? 4 माणसं. 4 माणसं. आणि दूध काढायला काय मशीन आहे का हातानेच काढलं? हाताने काढलं. आणि आता दिवसातून म्हणजे दिवसभरात किती एक्झॅक्ट किती दूध निघतं आपल्याकडे अंदाजे? दोन्ही टायमाला 400-450 लिटर. 400-450 दोन्ही टायमाला एका दिवसात. आणि आपली इथं म्हशीच्या दुधाला काय कशा प्रकारे रेट भेटतो? 70 रुपये रेट भेटतो. 70 रुपये रेट भेटतो आपल्या इथं. आणि आपल्या इथून कसं म्हणजे आता संकलन करून कुठपर्यंत आपण हे करता येतो? नगर सिटी मध्ये. नगर सिटी मध्ये इथून पोहोच करायचं. म्हणजे दूध याला संकलन केंद्राला की डेअरीला? गिरायकाला डायरेक्ट. अच्छा. आता हे शेण उचलायला म्हणजे तुमची इथं हे शेण जे दिसतंय आता, शेणाचं काय नियोजन असतं आपल्याला? बाहेरचे माणसं आहेत काही, घरी आम्ही बी सगळे मिळून ठेवलेले. सगळे मिळून. शेण कसं विकता का आपल्या शेतीसाठी? शेतीसाठी. आणि आता मशीनचं आरोग्य असेल त्याबद्दल काय तुमच्या इथं, म्हणजे काय आजार बिजार काय आहे का? व्यवस्थित स्वच्छता विच्छता व्यवस्थित असल्यावर मग आजारी नाही पडत ज्यादा. मी जो प्रथम आलो तेव्हा स्वच्छता एक नंबरच आहे. आता पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हशीच्या पूर्ण गोठ्यामध्ये तर बारीक जे हे आहेत म्हशी त्या या ठिकाणी मध्यभागी ठेवलेले आहेत. तर आता हे जे समजा यांचं जे आता यांचं किती याचे असतील, वयाचे असतील सगळे? हे 3 महिने 4 महिने. अच्छा. 5 महिने. आणि एखाद्याचा जन्म झाला आता लगेच तर मग त्याचं कसं, म्हणजे इथंच ठेवलं जातं? इथंच वडील आहेत आमचे. अच्छा. म्हणजे यांनी पहिल्या 3 ते 4 म्हशीपासून सुरुवात केली. मग हळूहळू आम्ही गोठा नवीन, जुन्या गोठ्यातून नवीन गोठ्यात अशा प्रकारे त्यांनी आता 70 ते 80 म्हशीपर्यंत वाढवलेले. आता तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही केलं होतं त्यावेळेस दुधाला काय रेट होता तुमचा? रेट लय कमी होता, 30 रुपये, 25 रुपये, 20 रुपये दूध घातला. अच्छा. आणि चारायचं कसं आता काय शेतात व्हायचा, काही मार्केटून आणायचो. असं करीत आम्ही एक म्हैस वाढत गेली. स्टेप बाय स्टेप. काही घरच्या वगैरे तयार झाल्या. हे वगैरे शेतातून आम्ही शेतीतून काही म्हशीतून काही
हे अशा वगैरे तयार करायच्या बुवा, जीव लावायचं बच्चांना. हे बच्चे असे पाजून बिजून आम्ही तयार करतो, हा हा पाड्या. आणि आता याच्यामध्ये जर कोणाला तुम्ही विकता काय दुसऱ्यांना जर पाहिजे असेल तर कोणाला असं हे हा देतो ना, शक्य दुसऱ्यांना पण देतो. अच्छा. आणि आता पूर्ण म्हणजे समजा एखादी आजारी पडली तर आपली इथं कसं म्हणजे डॉक्टर किंवा डॉक्टर कराळे डॉक्टर आहे, डॉक्टर त्यांच्या ह्याच्यातून सरकारी डॉक्टर आहे. म्हणजे जास्त काही मासे बिशे असं हा काही काहीच नाही, एकदम स्वच्छता. कारण इथं व्यवस्थित बघू राहतं. शकतो काय या ठिकाणी चारीकडून यांचं हा गोठा आहे ना मोकळा आहे, वरती- वरती आहे आणि वरती सिमेंटी पत्रे वापरले, सिमेंटी पत्रे वापरलेले आहेत. गरम होत नाही, आता सध्या व्यवस्थित राहतं. ते एक नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे यांनी. जागा मोठी ठेवलेली आहे थोडी. आता आपल्या पूर्ण गोठ्यामध्ये हे कॉन्क्रीट जे केलेलं आहे ते कोणत्या याच्या म्हणजे काय नियोजन बघून केलेलं आहे तुम्ही? आता पहिलं काय व्हायचं, आम्ही मुरुम टाकायचो, हा खड्डे पाडायचे. कधी कधी सडांना याला खूप आजारी मस्टडी होणे, हा हा म्हणून त्याच्यासाठी आम्ही खर्च वाहून द्या म्हणलं. पण हे कोबे केल्यामुळं काय झालं, खड्डे पडत नाही, ओमतर सासत नाही, मग आवडीनं सगळं चक होतं आणि धुवून काढता येतं. पेस्ट 2 टाइम धुवून काढता येतं. मग त्याच्यामुळं आम्ही हे कोब्याचं नियोजन केलं. पैसे लागले पण आम्हाला चूक झालं याच्यापासून. मुरुम टाकावा लागायचा, खड्डे तयार व्हायचे पहिले, कच्च्यावर म्हशी राहायच्या, मस्टडी व्हायचा. आणि हे जे मध्ये 2 हे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जे काय मलमूत्र असेल ते बरोबर उतार करून असं तिकडे जाऊन नादीमध्ये सोडून दिले. आणि कॉन्क्रीट मुळे शेण उचलणं पण सोपं जातं. गाडी बिडे डोक्यात घ्यायचं नाही, काय नाही. त्याच्यामुळं आमचं काम बरंचसं कमी झालं. आणि याचं चाऱ्याचं काय तुम्ही काय काय वापरता नाही याच्यामध्ये? चारा उसे मक्का आहे, गव्हाचं ते पंजाबचे बंडल घेतलेला आहे. 50% चारा आम्ही शेतीवर पिकवतो अच्छा. आणि 50% विकत पीक घेतो. आणि आता याला पाणी पिऊ घालण्यासाठी काय पाणी पिण्याला इथं टाक केलेली बारीक आधी. आता आम्ही म्हणजे तुम्ही त्या म्हशी मोकळ्या सोडून देता? मग ते 5-5, 7-7 म्हशी त्यांना माहिती झालेलं इथं याचं फक्त एक माणूस उभा असला का आम्ही एकदम उभे राहतो, पाणी पिऊन तिथे तिथे जागेवर जायचं. ते त्यांच्या जागेवर बरोबर जाऊन एकदा आली तर गोट्याच्या बाहेर काढायची नाही, काढायची. म्हणजे इथल्या इथं चारा खाऊन झाल्यावर फक्त सोडायचं मोकळं. पाण्यावर सोडायची. धार बीर झाली का मोकळ्या करायच्या. 5-5, 7-7 म्हशी सोडल्या का पाणी पिऊन तिथे तिथे जागेवर. धारेचा काय टाइम असतो आपला? धारीला आता 3 ला धार चालू आहे. 2-2:30 ला चारा टाकायला लागत 3 माणसाला. आणि 5 पर्यंत धारी होते होत्यात. 5 ला गाडी नगरमध्ये घेऊन जाते. असं नियोजन. तुम्ही आता जे दुधाचं हे करता ग्राहकांपर्यंत पुरतं, तर दुधाचं क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय? आम्ही एक करतो का बच्चांना फार जपतो. कशासाठी? आमचं दूध पुढं जे जात आहे हे आमच्या पोरासारखं गिरायकाला खायला जात आहे. त्याच्यामुळं आम्ही बच्चा मरून देत नाही. बच्चा जर मेलं तर म्हशीला सुई मारावं लागतं पाहण्यासाठी. त्याच्यासाठी आमची सांगी एका बच्चाला 1 सड प्यावून द्या, गड्यांना बी. 3 सडाचं दूध काढतो आम्ही बच्च कवर खायला लागू पर्यंत. मग बच्च शेवटपर्यंत अडचण येत नाही. आणि म्हशीला सुई नसल्यामुळं आमच्या इथं गिरायकाने येऊन पाहिलंय समक्षा धारी चालू असताना आपली इथं काही करीत नाही आम्ही. 1 रुपया जादा मागतो गिरायकाला, पण समक्ष पाहून हे बच्चानीच म्हैस पाणीतो. नाही दूध दिलं अडचण नाही, पण बच्चा खिऱ्या आम्ही कधी इंजेक्शन नाही, काही नाही. त्याच्यामुळं आमच्या गिरायक चांगले आहे आणि त्याच्यामुळं आम्ही वाढत गेलाय धंदा. आता हे बच्चे किती आहेत आपले? सगळं म्हशील टोटल बच्चे आहे दुधावाली. किती आहेत पण? 30-35 म्हैस आहे. तेवढे बच्चेची लाई नाही, एकही म्हैस बिगर बच्चेची नाहीये. आणि आता आपल्या असं प्रश्न विचारायचा की आपल्या इथं मंथली म्हणजे तुमचं महिन्याला कशा प्रकारे इथं हे असतं उत्पन्न असतं साधारण? म्हणजे साधारण आता दूधवर ते पोरग जात बा, ते सगळं हप्त्याला कसे पैसे घेत आहे आता मी काही विचारित नाही. पण 70 रुपये भेटतात म्हणजे लिटरला 70 रुपये काहीतरी भाव आहे. 400 लिटर दूध संकलन होतं रोज. मग तो कसं करतोय? खुराक चारा घरातला सगळं तो आपला नियोजन पण जातात पाहतो सगळं. आता चाऱ्याचं काय म्हणजे तुम्ही आता ती हे दिसतंय कुठे म्हणजे? पंजाबची गाडी घेतली होती आम्ही. अच्छा. ते तिकडून मंडल पॅक होऊन आलेली. आणि गवतच असतं का ते पण? गव्हाचं आहे ते. मग आम्ही आमच्या शेतीतला हिरवा चारा
आणि त्याच्यामध्ये हे थोडं थोडं टाकलं ना तर पाणी पित्या. आणि आता हे जे खायला टाकलेलं हे हे आता सरकी पेंट चुनी वालीस ही एक मवरी करून आता धारीच्या आधी कुट्टी टाकल्यानंतर हे दाणं याचा. म्हणजे आपण इथं 2 जण गडी ठेवलेले आहेत हा बाहेरचे. 3 माणसं आहे, 2-3 माणसं आणि आम्ही बी काम करतो त्यांच्यामध्ये. जिथं लागल तिथं काम ठेवायचं. आम्ही चारा बी घेऊन येतो स्वतः, आम्ही हातभातो आम्ही सगळे घरचे. म्हातारी बी काम करते चाऱ्याचं. तर आपण इथे बघू शकता एक बैल ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय तुम्ही कशासाठी ठेवले? हे काय झालं, पहिले ट्रॅक्टर नव्हते तर मग आता वय झालं पण आम्ही सगळं यांच्यावर काम केलं पहिलं. आता ट्रॅक्टर घेतले पोरांनी पण आम्हाला एक हवाचे भाव त्याच्यामुळं आम्ही येत होतो. एवढं एकच आहे त्याला जोडी. आता जोडी आहे ना, आता इकला आणायचा आहे. मग थोड्या यांनी ते राहिलंय आता बघून राहिलो आम्ही. खिल्लारी बैल अच्छा बच्चे आहे ते, त्याला जोडी लावायचा एक हौसा म्हणून थोडं चारा बी आणते ते. ट्रॅक्टर नसला बिसला तेल नाही ट्रॅक्टर. म्हणजे शेतकऱ्यांकडे असलंच पाहिजे एखादा बैल, म्हणजे त्यांचं एक बैल काय म्हणतात त्याला, एक साधनच आहे. आता हे जुनेच मशीन मी पहिले संघ घेतलेले आहेत. मग याच्यावर आम्ही कुट्टी करतो. लाईट नसली असली त्याच्यासाठी आम्ही जनरेटर केला ठेवलेला आहे. हा, म्हणजे टायमिंगला काम झालं पाहिजे. म्हणजे माग पुढे नको व्हायला. माग पुढे व्हायला चारा आम्ही गाडीने बैलाने ट्रॅक्टरने आणून डालतो. मग जनरेटरनी चारा कटिंग होती. याला भरपूर वेळ लागत असेल 70-80 म्हशीसाठी तयार चालू आहे. मग त्याच्या अशा पद्धतीमध्ये आम्ही शेण गोळा करतो. चारा अशा पद्धतीमध्ये डालतो. दोघी मध्ये एक एक टोप. म्हणजे हा कॉन्क्रीटचा फायदा आहे, म्हणजे स्वच्छ पण दिसतं आणि पण येतं आणि माणसाला तकलीफ होत नाही. एक माणूस एक लाईन हँडल करू शकतो. राहतंय मस्टडी वगैरे काय होत. आता साधारण एक म्हैस जी आहे आता अशी ती किती लिटर दूध देते माझी? 10-12 लिटर पर्यंत दूध देते म्हैस एका टायमाला. हा, एक टायमाला 5-6 लिटर. अच्छा. काही कम देते काही जादा देतात. मॅनेज होऊन जातात त्याच्यामध्ये. आता यांच्यासाठी आरोग्य म्हणजे यांच्या तब्येतीसाठी काय काळजी घ्यावी? यांना थोडं जादा दूध झालं तर गोळी देणे, एक सड त्यांना पाजणे, चारा खायला लागपर्यंत. चारा खायला एकदा लागले ना मग यांना दुधाची गरज नाही. थोडा खोराक थोडी कुट्टी खाते ते. अशा पद्धतीमध्ये यांना आम्ही देतो चारा. आता आपल्या इथं अनुभव आहे. आता तुम्हाला किती वर्षाचा याच्यामध्ये? आता मी तर 10-12 वर्षाचा असन त्यावेळेस माझ्या वडिलाकडं 4-2 म्हशी असायच्या. तसा मी याच्यामध्येच त्यावेळेस शेतीमध्येच माझं पुरं 60-65 वय असन आता तर शेतीमध्येच गेलंय. आता मला एक सांगा, आता तुमचं एवढं याच्यामध्ये अनुभव आहे, गोठ्यामध्ये आता अनुभव आलाय, तर इतरांना जर अशा प्रकारे गोठ्याची सुरुवात करायची असेल किंवा अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकतोय. याला हळूहळू आपलं एकदम म्हशी नाही घेणे बा, आपल्या पद्धतीनं मध्यम म्हशी घेणे. याच्यात कष्ट करणारा पाहिजे, नाहीतर किती पैसा असला तर मग उपयोग नाही. मग माणसं काय काय म्हणतात बा हे म्हशी फेल गेलं, म्हशीमुळं आमचं झालं. काही होत नाहीये, फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माणसं नसले, गडी गुडी नसले, आमचे 2 पोरं आहेत, सगळ्या धारा बेरा हँडल करू शकतात. शेती बघून गडी असले असले गडी तर ठीक आहे, एखाद्या वेळेस नसले तरी ते दोघं धारावेरा काढीत, त्याच्यामुळं हे टिकू शकतंय. नाहीतर काही ठिकाणी गडी गेले बा निघून बी जाते, ते नसले गडी तर
काही भावात लाखाची म्हैस 50,000ला विकावं लागेल. नाही तर आपल्यालाच आपल्या घरच्या ते बाकीचे काम सोडून याच्यातच राहतो आम्ही. शेतीचं काम बंद होतो इकडे अडचण आली त्याच्यामुळे हे व्यवस्थित चालतंय. आणि आता तुमचं याच्या पुढचं काय नियोजन आहे म्हणजे गोट्या मोठ्या करायचं आता काय? नियोजन असं आहे का याच्यावर जर आम्हाला चुकाय बी याची आम्हाला ज्यादा आशा आहे का 200 म्हैस झाली पाहिजे. आता 70-80 आहे ना तर 200 झाली पाहिजे ना असं आमच्या डोक्यामध्ये अच्छा. प्लॅन आहे त्याचा. तुम्हाला काय याच्यामध्ये काय अनुदान याच्या आधी भेटलेलं आहे का? याच्या आधी तर आम्ही काही कोणाला मागितलंच नाही. आमच्या याच्यावर चाललं होतं पण आता आम्हाला असं वाटतं जर काही असली अनुदान शासनाने दिलं तर आम्ही अजून वाढू शकतो. अच्छा. अशी आम्हाला आशा आहे. म्हणजे आम्हाला एक चांगलं वाटतंय का बा चांगल्या पद्धतीचं दूध गिरायकापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे भेसळमुक्त काही आम्ही हे काही केलंच नाही. आम्ही माळकरी पूर्ण माणसं. ग्राहकाला एकदम चांगल्या काहीच क्वालिटीचं वाटत नाही उत्तम प्रतीचं आम्हाला. दूध पुरवणे बस. हा आम्हाला त्याच्यात एक समाधान वाटतं. आधी आम्ही काही केलंच नाही. आम्हाला गरज भासली नाही. शेतीतून आम्हाला उत्पन्न होत जात चालायचं. याचं उत्पन्न शेतीचं उत्पन्न आम्ही याच्यावर हे सगळं उभं करीत राहिलो. पण औंधा काय झालं का हे कांद्याचे भुसारे फेल गेले. बाजारच नाही त्याला. नाही तर कांद्याला जर बाजार असता तर आजही आम्हाला गरज नव्हती. पण कांदे फेल गेल्यामुळं कांद्याचे डाळिंबाचे पैसे कांद्यात गेले आणि कांद्याचे भुसारे तसेच राहिले भाव नसल्यामुळं. तर आता आम्हाला असं वाटतं की याला जर शासनाकडून काही मदत मिळाली तर अजून आम्ही 100 म्हैस करू शकतो. असे आमचे कष्ट करण्याची याच्या आधी तुम्हाला याचं योजनेचं काही हे नव्हतं म्हणजे काहीच काहीच माहित नव्हतं. नव्हतं. आम्हाला गरज भासली नाही आणि आम्ही ते प्रयत्न केले बी नाही. आता इथून पुढे तुम्हाला घेण्याची इच्छा आहे म्हणजे कांदे गेल्यामुळे आम्हाला थोडा ताण वाटायला लागला का बा म्हशी वाढवता येणार. म्हशीचे बाजार झाला 1.5 लाख 1.25 लाख आणि दुधाचे बाजार आहे त्याचे. त्याच्यामुळं आम्हाला शासनाची गरज आहे आता. म्हणजे यांच्या म्हशीच्या दुधांमध्ये पण खूप बऱ्यापैकी व्यवसाय म्हणजे धंदा क्वालिटी आम्ही वाढवणार Quality. आहे अजून काही. अच्छा. तर आता तुमच्या एवढ्या अनुभवामध्ये इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बा नाही का कसं केलं पाहिजे? का बा हे धंदा चांगला आहे एकदम पण कष्ट करणारा पाहिजे शेतकरी. याच्यामध्ये कष्टच नाही केले ते जर नुसता गाडी गुडीवर मोकळा राहिला तर मग काय उपयोग नाही. मग म्हणून उपयोग नाही ना का बा हे धंदा फेल आहे असं आम्ही तर म्हणू शकत नाही. आणि या धंद्यामध्ये कसं चलन फिरतच राहतं कंटिन्यू. रोजच्याला अडचण नाही. कोणाला पैसा मागावा लागत नाही काय नाही सगळं अगदी चलन फिरतंय. काही अडचण नाही. जी पारंपरिक शेती आहे तुम्ही आता म्हणले कांदा जसं यावेळेस फेल गेला हा त्याच्यामुळे अडचणीत आलो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय तसं काय हे नाहीये. याच्यात काही नाही. एखादी म्हैस फेल झाली तर तोटा होतोय छोटा होतो. पण हिलगिरीवर चालू राहत आहे. अच्छा. हे मोठ्या ठिकाणी ज्याला धारच काढता येत नाही त्याचा उपयोग होत नाही. हा. आमचं कुटुंब एक नवरी आहे. पोर सोना चांगले आहे. गडी नसली तरी आम्ही कुटुंब एक ठिकाणी असल्यामुळे हे काम हँडल करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला अडचण येत नाही. आता काही ठिकाणी कसं झालंय 2च माणसाचं कुटुंब त्यांनी जर 25 म्हैस केली तर ते काय करू शकत नाहीत. हे वायली कुटुंब छोट्या झाल्यामुळे यांना काय करता येणार नाही. त्यांनी याच्या भानगडीत पडू बी नाही. एकत्रित जर असलं तर एकदम भारी आहे. माणसं मंजूर नाही मिळालं तरी आम्ही हँडल तर धन्यवाद. तुम्ही छान धन्यवाद अशी दादा. आपल्या म्हशीच्या गोट्याबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल हा. पुन्हा एकदा धन्यवाद. तर मंडळीने त्या म्हशीच्या गोट्याचे मालक तोडमल म्हणून तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा म्हशीचा गोटा कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि यांचा नियोजन कसं आहे हे पण जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये. आणि माझ्याकडनं काही प्रश्न राहिले असतील यांना विचारायचे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांमध्ये विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.